नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण येथे गावाकडे केले जाणारे साखर खोबऱ्याचे अगदी सोप्या पद्धतीने आणि महिनाभर टिकणारे बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। आपण बघू शकता येथे किती छान क्रिस्पी असे आपले आजचे मोदक बनणार आहेत। मिनिटात बनून तयार होतात, अगदी लहान मुले सुद्धा आरामात बनवू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण येथे हे मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला येथे 1 वाटी मैदा लागणार आहे। वजनी प्रमाण ह्याचं 250 ग्रॅम आपण येथे घेतलेला आहे। तर येथे पाव वाटी आपण रवा घेतलेला आहे। रवा अत्यंत बारीक घ्यायचा आहे। आपल्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल येते। आता आपल्याला रवा आणि मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। कुठल्याही गोडाच्या पदार्थाला मीठ टाकलं की त्याची टेस्ट अजूनच वाढते आणि वरचं सारण जे असतं मोदकाचं आवरण ते आळणी लागणार नाही, त्यासाठी आपण येथे मीठ टाकून घेतलंय। आता 3 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून यामध्ये टाकून घेतलंय आपण। मोहन आपलं व्यवस्थित बसलं की आपले जे मोदक आहेत ते छान असे कुरकुरीत क्रिस्पी खस्ता बनतात बिस्किटांप्रमाणे। आता हे तूप व्यवस्थित रवा आणि मैद्याला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं करून यामध्ये आपण पाणी टाकून याचा मऊसूत असा डो बनवून घेणार आहोत। हे मोदक बनवायला सुद्धा अतिशय सोपे आहे आणि भरपूर दिवस टिकतात। आता ह्याचा डो बनून झालेला आहे। आता हा डो सुद्धा आपल्याला फारही घट्ट किंवा फारही पातळ बनवायचा नाहीये। हे बघा इथे दाखविल्याप्रमाणे मध्यम आपला डो बनवून तयार झालाय। आता त्यासाठी आपण पाऊण वाटी पिठी साखर, 2 चमचे खसखस घेतलेली आहे, 2 वाट्या आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे बारीक। आता 3 चमचे साजूक तुपामध्ये आपण जी 2 चमचे खसखस घेतली होती ती व्यवस्थित अशी तडतड वाजेपर्यंत भाजून घेतली आणि त्यामध्येच आपण जे 2 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून छान असं भाजून घेऊ। आता खोबऱ्याचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाहीये, फक्त 1 मिनिट भरासाठी आपण तुपामध्ये खोबरं भाजून घेऊया। पुन्हा आपण थोडंसं साजूक तूप टाकून घेऊया यामध्ये। तर 1 ते 2 चमचे साजूक तूप टाकलंय मी आणि जो पाव वाटी आपण रवा घेतला होता बारीक तो 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर खमंग असा भाजून घेऊया। आता यामध्ये रवा ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी सुद्धा हरकत नाही। आता हे सर्व मिश्रण आपलं छान असं भाजून झालेलं आहे मंद आचेवर, म्हणजे आपले मोदक भरपूर दिवस टिकतात सारण व्यवस्थित भाजलं की। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे करायचंय, फारही ह्याची आपल्याला बारीक पावडर करून नाही घ्यायची आहे। आता थोडं थोडं करून सर्व जे आपलं सारण आपण तयार केलेलं आहे खोबरं, रवा आणि खसखस ते असं थोडंसं जाडसर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। नाही बारीक केलं तरी सुद्धा चालू शकेल, परंतु खोबरं थोडंसं मोठं असल्यामुळे मी मिक्सर मधून थोडं काढून घेतलंय। आता जी आपण पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून घ्यायची आहे। आपल्या आवडीनुसार पिठी साखरेचे प्रमाण येथे कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल। आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि आपण जे पीठ भिजून ठेवलं होतं मोदकसाठीचं ते सुद्धा छान असं भिजलेलं आहे। त्याचे असे उंडे करून घ्यायचे आहे आणि एक एक उंडा आपण छान पोळीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे। आता हा ही पोळी लाटताना सुद्धा आपल्याला फारही जाड किंवा फारही पातळ लाटायची नाहीये आणि येथे एकदम आपण सोपी ट्रिक बघणार आहोत एकाच वेळी भरपूर असे मोदक बनवण्यासाठी की जी तुम्ही पहिली कुठेही बघितलेली नसेल। हे बघा असं ग्लासच्या किंवा वाटीच्या साहाय्याने आपण जशा पुऱ्या करतो त्याप्रमाणे येथे छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहे याच्या गोल गोल। बघा एकाच वेळेस किती पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता एक एक येथून अशी लाटी घ्यायची आहे छोटीशी आणि त्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आहे। आता अशा आपण ज्याप्रमाणे साडीच्या मिऱ्या घालतो त्याप्रमाणे हे एका साइडनी अशा मिऱ्या घालत चालायचं आहे आणि दुसऱ्या साइडनी बोटाने जे सारण आहे ते आतमध्ये आपण पॅक करून घेणार आहोत।
हे बघा किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपला मोदक बनून तयार झालेला आहे। याला अजूनच आकर्षक बनवण्यासाठी आपण ही टूथपिकची काडी घेतलेली आहे आणि याला छान असा फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे आपण इथे दाखवल्याप्रमाणे मस्त असा याला शेप देऊन घेणार आहोत। हे बघा किती छान अशा टूथपिकच्या साहाय्याने आपण ह्याला कळ्या पाडून घेतलेल्या आहे। किती सुंदर आपला मोदक दिसत आहे, आपण बघू शकता इथे। आता एक एक करून सर्व आपण याच पद्धतीने मोदक तयार करून घेणार आहोत। या पद्धतीने मोदक केले की भरभर तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही। दुसराही मोदक आपण इथे तयार करून दाखवणार आहे मी। आता या सुद्धा एक लाटी घ्यायची आहे आणि आपलं सारण भरायचं आहे। याला कळ्या नाही पाडल्या तरी सुद्धा चालतात, परंतु पाडल्यामुळे हे मोदक दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात आणि लहान मुलांना अशी छोटी छोटी कामे करायला आवडतात, त्यामुळे त्यांनाही यामध्ये नक्की सहभागी करून घ्या। हे बघा छान दुसरा सुद्धा मोदक आपण त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। असं थोडं थोडं करून हे लाटीचं आपण तोंड पॅक करायचं आहे आणि मिश्रण छान असं आतमध्ये घट्ट बसवायचं आहे, म्हणजे मोदक फुटत नाही। फारही दाबायचं नाहीये मोदकला, म्हणजे सारण बाहेर येणार नाही। आणि टूथपिकच्या साहाय्याने सर्व मोदकला आपण छान असा आकार देऊन घेतलेला आहे फुलांप्रमाणे। आपण बघू शकता येथे दिसायलाही अत्यंत सुंदर आकर्षक असा आपला मोदक दिसतो आणि मिनिटात खूप सारे मोदक या पद्धतीने तयार होतात। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल छान असं कडकडीत गरम झालं की एक एक करून मोदक आपण यामध्ये सोडून घेऊया। मोदक सोडल्यानंतर आपल्याला गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि छान खुसखुशीत होईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत आपण मोदक तळून घेतलेले आहे। आपण बघू शकता येथे क्रिस्पी खुसखुशीत बिस्किटांप्रमाणे आपले मोदक मिनिटात बनून तयार झालेले आहे। तर नक्की ट्राय करा। ही खूप सोपी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद।